पुलाची शिरोली इथल्या शाहिद सनदे आणि शाहरुख देसाई या तरुणांनी 15हून अधिक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे अश्लील व्हिडिओ बनवल्याची घटना उघड झाली आहे। या प्रकरणावरून शिरोलीसह परिसरातील गावात संतापाची लाट उसळली आहे। या नराधमांच्या कृतीविरोधात निषेध व्यक्त करण्यासाठी नागाव आणि मौजे वडगावमध्ये आज कडकडीत बंद पाळण्यात आला। पुलाची शिरोलीतील शाहिद सनदे आणि शाहरुख देसाई यांनी 15 तरुणींवर केलेल्या अत्याचार प्रकरणी आज नागाव आणि मौजे वडगावमध्ये बंद पाळण्यात आला। हातकणंगले तालुक्यातील नागावमध्ये सकाळी सर्वपक्षीय कार्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र जमले आणि तिथून बंदचं आवाहन करत गावातून फेरी काढण्यात आली। या दरम्यान एका फरसाणा भट्टीत काम सुरू असल्याचं दिसताच हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी भट्टी बंद करण्याची विनंती केली। मात्र भट्टी मालकाकडून उद्धट उत्तर आल्यानं कार्यकर्ते आणि कंपनी मालक जोरदार बाचाबाची झाली। त्यानंतर निषेध सभेत नागावचे उपसरपंच सुधीर उर्फ बंटी पाटील, ग्रामपंचायत सदस्य अश्विनी पाटील, माजी उपसरपंच सुनीता पवार, अश्विन जाधव यांनी मनोगत व्यक्त करून घडलेल्या घटनेचा तीव्र निषेध करत दोन्ही नराधमांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली। या मागणीचं निवेदन शिरोली MIDC पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांना देण्यात आलं। यावेळी पंचायत समिती सदस्य अरुण माळी, सरपंच प्रतिनिधी अनिल शिंदे, तंटामुक्ती अध्यक्ष भरत पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्था मंडळांचे पदाधिकारी, ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या। तसंच मौजे वडगाव इथंही या घटनेच्या निषेधार्थ गावातील हिंदुत्ववादी संघटनांनी केलेल्या गाव बंद आवाहनाला प्रतिसाद देऊन ग्रामस्थ आणि व्यावसायिकांनी व्यवहार बंद ठेवून प्रतिसाद दिला। या दोन्ही गावात बंदवेळी पोलीस बंदोबस्त तैनात होता।